आजच्या जगात राणी असण्याचा अर्थ काय? या शब्दामध्ये शतकानुशतके टिकून राहिलेली सत्ता, वैभव आणि प्रभाव दडलेला आहे. पूर्वी राणी ही केवळ वंशपरंपरेने मिळालेल्या हक्काने किंवा विवाहामुळे राज्य करणारी असायची. मात्र आज या पदाला नवीन परिभाषा मिळाली आहे. आता राणी ही केवळ मुकुट घालणारी स्त्री नाही, तर ती कोणतीही व्यक्ती असू शकते जी आत्मविश्वास, शहाणपण आणि प्रतिष्ठेने स्वतःची जागा निर्माण करते. आधुनिक संस्कृतीत राणी हा शब्द ताकदीचा सन्मान करण्यासाठी वापरला जातो. ती एक राणी आहे म्हणजे ती स्वतंत्र आहे, कठीण परिस्थितीवर मात करणारी आहे आणि कोणाच्याही भीतीशिवाय स्वतःचे अस्तित्व जगते. शतरंजाच्या राणीप्रमाणे ती सर्व दिशांना हालचाल करू शकते आणि गोष्टी शक्य करू शकते. ती एक सीईओ असू शकते, एकट्याने मूल वाढवणारी आई, एक कलाकार किंवा संघर्षातून टिकून राहिलेली योद्धा जी समाजाच्या अपेक्षांचे ओझे वाहते पण कधीही आपली प्रतिष्ठा गमावत नाही. पण प्रत्येक सिंहासनासोबत त्याची किंमतही असते. जग सत्ता आकर्षक वाटते, पण तिच्या एकटेपणाबद्दल फार थोडे लोक बोलतात. खरी राणी, मग ती ख्या अर्थाने राज्यावर असो किंवा आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असो, अनेकदा एकाकी असते. तिच्या यशाने लोक प्रभावित होतात, पण त्याचबरोबर ते तिच्याविषयी मत्सरही बाळगतात. समाज तिला निर्दोष राहण्याची, प्रत्येक परिस्थितीत शांत आणि संयमी राहण्याची आणि नेहमी नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा करतो. पण कधीकधी जे लोक आज तिला राणी म्हणतात, तेच उद्या तिचा मुकुट काढून टाकतात. पण राणी असण्याचा खरा अर्थ हा आहे, तुमच्याकडे राज्य असण्याची गरज नाही. खरी राणी ती असते, जिला स्वतःच्या आतली ताकद कळते, जी संकटांवर मात करून पुन्हा उभी राहते आणि आपल्या आयुष्यावर स्वतः राज्य करते. पण हे नेहमी लक्षात ठेवा, इतिहासात असे अनेक राजे होते जे आपल्या अहंकारात बुडाले, स्वतःपुरते विचार करणारे आणि स्वार्थी बनले, आणि शेवटी स्वतःच आपला नाश करून घेतला. वर चढा, पण प्रतिष्ठेने. लोभ आणि निर्दयतेच्या मार्गाने जाऊ नका, नाहीतर तुम्हीही त्याच मार्गावर कोसळाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.